नेवासा तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा प्रचार दौरा संपन्न झाला। तालुक्यातील घोगरगाव ते सलाबतपूर परिसरामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटी घेऊन विकासाला साथ देण्याचं आवाहन केलं। प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला। इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते प्रचारामध्ये दिसून आले। आमदार गडाख यांचे प्रमुख कार्यकर्ते, शिवसेना कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत। याप्रसंगी गावचे सरपंच अजर शेख, राऊब शेख, कडवाळ पाटील कर्डिले, हरुण पीटर, बाळासाहेब निकम, जळका गावचे सरपंच कैलास जगरे, आम आदमी पार्टीचे सोमनाथ कचरे, योगेश मस्के, राजू आगाव, सादिक शिलेदार आदी हजर होते। तर या प्रसंगी भाऊसाहेब वागचौरे यांनी लोखंडी यांचा खरपूस समाचार घेतला। या ठिकाणी गेली सकाळपासून आम्ही जवळजवळ 15 गावांमध्ये फिरत आहोत। लोकांशी जनसंवाद करत आहोत, लोकांचे प्रश्न जाणून घेत आहोत आणि लोक आमचं म्हणणं देखील जाणून घेत आहेत। येऊ घातलेली लोकसभा तिचं बिगुल वाजलेलं आहे आणि लोकांनी मनोमन ठरवलेलं आहे की आता आपला माणूस आपल्यासाठी हाच आपल्याला पाहिजे आहे आणि महाविकास आघाडीनं पुरस्कृत केलेला उमेदवार याला आता निवडून आणायचं आहे, अशी मनोमन भूमिका जनतेनं तयार केलेली आहे। आणि मला असं वाटतं याबाबत आपण जनतेला जर विचारलं तर जनता आपल्याला निश्चितपणानं सांगेल। सकाळी आम्ही आज सकाळपासून गावागावात जातो आहे, गावात एकच सूर निघतो आहे, हे सदग्रस्त गेली 10 वर्ष आमच्या गावात आले नाहीत, आम्हाला भेटले नाहीत, आम्ही पाहिले नाहीत, विकासाचं काम आमच्या गावात झालेलं नाही। अशा प्रकारची प्रत्येक गावामधली चर्चा आमच्या जनता स्वतः करते आहेत, सांगते आहे। हे विदारक चित्र आम्हाला पाहायला मिळाले नाही। जरी दरोडा टाकला असला त्या चिन्हावर तरी देखील जी चिन्ह आहे ती मशाल घेऊन, पेटती मशाल घेऊन आम्ही हिंडतो आहे, मतदारांना सांगतो आहे। मतदारांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि येत्या 13 मेच्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता दाखवून देणार आहे। ही निसर्गानंच केलेली आहे, ही काही मुद्दाम केली, जाणीवपूर्वक केली अशी नाही आहे। आणि म्हणून ही तन्मयता, ही एकरूपता आपल्याला भविष्यामध्ये निश्चितपणानं उपयोगात आणता येईल, आणलेली देखील आपण आहे। आणि म्हणून येऊ घातलेल्या लोकसभेमध्ये मी जो महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे, मला आपण निश्चितपणानं पुन्हा लोकसभेची जागा मिळवून द्या। निश्चितपणानं तुम्हाला सांगतो विकासाची कामं तर केली जाते, देश पातळीवरती जे काही प्रश्न आहेत की जे देशासाठी निश्चितपणानं उपयोगाचे आहेत, देशाला वाचवण्यासाठी आहेत, त्या प्रश्नांसाठी, त्या विचारांसाठी झगडण्यासाठी माझी ताकद कशी पणाला लावायची हा प्रशासकीय अनुभव घेतलेला मी माणूस असल्यामुळे, त्या अनुभवातून गेलेलो असल्यामुळे 5 वर्षाची लोकसभा मी कशी गाजवली हे तुम्हाला सांगत बसलो तर अनेक तास लागतील, पण अनेक 5 वर्षामध्ये ही लोकसभा मी गाजवलेली आहे। भल्याभल्यांना मी नीट केलेलं आहे आणि भल्याभल्यांना नीट करायचा मी प्रयत्न पण केलेला आहे, त्यात यशस्वी झालेला आहे। कधी काळी भविष्यात वेळ आली तर हे साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन। हे सारं करायचं आहे आणि हे करण्यासाठी आपण फक्त 13 मेला मी ज्या तिकिटावर उभा आहे, आदरणीय उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या तिकिटावर उभा आहे। माझं चिन्ह मशाल आहे, त्या मशालीला फक्त आपण या वेळेला मदत करा आणि ही मशाल घराघरामध्ये पोहोचवा, हे चिन्ह घराघरामध्ये पोहोचवा। तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, सर्वांना हे सांगा आणि आपल्या माणसाला निवडून द्या। दुसरी आनंदाची गोष्ट, आदरणीय मला पुरस्कृत या सर्व पक्षांनी ते केलेच आहेत, परंतु आदरणीय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय गडाख साहेब देखील आपल्याबरोबर आहेत आणि गडाख साहेब आणि मी मिळून निश्चितपणे सांगतो की या तालुक्याचा, गावागावाचा विकास चांगल्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। S9 मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।